तर आज दुपारपर्यंत पवार गट निवडणूक आयोगाला नाव आणि चिन्ह सुचवणार आहे अशी माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असं नाव असण्याची शक्यता ही दोन दृश्य आपण बघतोय। नगरमध्ये पवार गटाच्या नेत्यांकडून हा कार्यक्रम आहे। नगरमध्ये पवार गटाच्या नेत्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जातोय। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात हा निषेध व्यक्त केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाची अजित पवार गटाविरोधात ही जोरदार घोषणाबाजी सध्या पाहायला मिळते। मुंबईतल्या राष्ट्रवादीचं हे कार्यालय आणि त्या कार्यालयाबाहेर शरद पवार गटाची ही जोरदार अजित पवार गटाविरोधात घोषणाबाजी आपण पाहतोय। तर नगरमध्ये सुद्धा काळ्या फिती हाताला बांधून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला जातोय। या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील, रोहित पवार हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला आता पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे आणि त्याच विरोधात राज्यभरामध्ये शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त केला जातोय। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, अजित पवार गट आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयात पत्र देणार असल्याची माहिती मिळते। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे पत्र देणार असल्याची माहिती मिळते। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत हे पत्र अजित पवार देणार आहेत। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्याची माहिती या पत्रातून दिली जाणार आहे। अजित पवार गट आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयामध्ये पत्र देईल। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे पत्र सचिवालयाला देणार आहेत।